नमस्कार प्रिय भक्तांनो, तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण एका अशा वाक्याचा अर्थ समजून घेणार आहोत जे केवळ शब्द नाहीत तर संपूर्ण जीवनाचा मंत्र आहे. भक्ती करीत जा, शंका सोडीत जा. ही वाणी आहे श्री स्वामी समर्थ महाराजांची. त्यांच्या प्रत्येक शब्दात एक दिव्य शक्ती आहे. एकाच वाक्यात त्यांनी मानवी मनाचा सगळा संघर्ष आणि त्या संघर्षातून सुटका होण्याचा मार्ग सांगितलाय. आपण सगळेच आयुष्यात श्रद्धा ठेवतो, देवावर विश्वास ठेवतो, पण तरीही मनाच्या कोपऱ्यात एक शंका असते. माझं ऐकेल का देव? खरंच माझ्या प्रार्थनेला प्रतिसाद मिळेल का? मी एवढी भक्ती करते पण काही बदल का दिसत नाही? ही शंका म्हणजेच आपली आध्यात्मिक वाट अडवणारा सर्वात मोठा अडथळा. स्वामी म्हणतात, भक्ती करत जा, शंका सोडत जा. म्हणजे तू चालत राहा, तू भक्ती करत राहा, पण प्रश्न विचारण्यात अडकू नकोस. विश्वास ठेवू दे, कारण श्रद्धा म्हणजे अंधारात चालताना पण हात धरलेला आहे याची खात्री असणे. स्वामी समर्थ महाराजांचे जीवनही हाच संदेश देतं. ते कोणत्या ठिकाणाहून आले, त्यांचा जन्म कुठे झाला यावर त्यांनी कधी भर दिला नाही. त्यांनी स्वतःच सांगितलं, आम्ही अनंत कोटी ब्रह्मांड नायक आहोत. म्हणजेच ते एका व्यक्तीपुरते सीमित नव्हते, तर सर्व विश्वाचं परम चैतन्य होतं. त्यांच्या भक्तांसाठी ते आईसारखे, गुरुसारखे आणि देवासारखे होते. जेव्हा कोणी निराश होऊन त्यांच्या शरण गेला तेव्हा त्यांनी प्रेमानं सांगितलं, भिवू नकोस रे, आम्ही आहोत. आणि हाच आम्ही आहोत हा शब्द म्हणजेच भक्तीचा पाया आहे. आपण आज या प्रवासात पाहणार आहोत, भक्ती म्हणजे नेमकं काय, शंका कशी निर्माण होते आणि ती सोडणं का गरजेचं आहे. स्वामी समर्थांच्या भक्तांना या वाक्याने कसं आयुष्यभराची दिशा दिली आणि शेवटी आपण आपल्या आयुष्यात ही वाणी कशी जगू शकतो. स्वामींची शिकवण खूप सोपी होती. त्यांना मोठमोठ्या विधींची गरज नव्हती. त्यांना हवी होती एक मनापासून केलेली हाक. स्वामी समर्थ या नावातच त्यांची कृपा सामावलेली आहे. ज्याने हे नाव खऱ्या भक्तीने घेतलं त्याचं जीवन बदलल्याशिवाय राहत नाही. आपण पाहतो, भक्ती म्हणजे केवळ देवाचं नाव घेणं नव्हे, तर देवावर पूर्ण विश्वास ठेवणं. पण हा विश्वास तयार होतो अनुभवातून, आणि अनुभव येतो सततच्या भक्तीतून. म्हणूनच स्वामी सांगतात, करत राहा. करत राहा म्हणजे रोज थोडं का होईना ध्यान, नामस्मरण, प्रार्थना, स्वामींचं चिंतन. हे करत राहणं म्हणजे आत्म्याला स्वच्छ करणं आहे. आणि शंका ही त्या स्वच्छतेवर चढलेली धूळ आहे. ती धूळ झटकायची म्हणजे शंका सोडायची. भक्ती हा शब्द आपण रोज ऐकतो, पण आपण विचार केलाय का, भक्ती म्हणजे नेमकं काय? आपल्याला वाटतं भक्ती म्हणजे सकाळी उठून आरती करणं, देवाला फुलं अर्पण करणं, नामस्मरण करणं. पण स्वामी समर्थ म्हणतात, भक्ती ही बाह्य कृती नाही, ती अंतःकरणातील अवस्था आहे. म्हणजेच भक्ती ही मनाची शुद्धता आहे. देवाची पूजा बाहेरच्या हातांनी करण्यापेक्षा मनातल्या भावना शुद्ध करणं जास्त महत्वाचं आहे. एकदा एका भक्ताने स्वामींना विचारलं, स्वामी, मी दररोज तुमचं नाव घेतो पण मला शांती मिळत नाही. तेव्हा स्वामी शांत हसले आणि म्हणाले, नाम घेणं म्हणजे केवळ ओठ हलवणं नव्हे रे, मन हललं पाहिजे. यातून स्वामींनी सांगितलं की भक्ती म्हणजे मनाचं वितळणं. ज्या क्षणी मन पूर्णपणे देवाच्या चरणी झुकतं त्या क्षणी भक्तीचा जन्म होतो. भक्ती हे एक नातं आहे, जसं आई बाळाचं नातं. बाळ आईवर किती विश्वास ठेवतं. आई आहे ना, एवढं पुरेसं असतं. त्याला शंका नसते की आई मला अन्न देईल का, प्रेम करेल का. तसाच विश्वास जो देवावर ठेवतो तो खरा भक्त. स्वामी समर्थ म्हणायचे, देवावर शंका ठेवणं म्हणजे स्वतःच्या श्वासावर संशय घेणं. देव हा बाहेर नाही, तो आपल्यात आहे. त्याच्याशी जोडलं जाणं म्हणजे भक्ती. अनेक लोक विचारतात, मी किती वेळा नाम घ्यावं? पण स्वामी म्हणतात, काळ मोजू नकोस, भावना मोज.
तू जर एकदाही नाव घेताना मनाला जोडली गेलीस तर तोच खरा साधना क्षण. भक्ती म्हणजे भावनांचा प्रवाह. ती कधी शांत असते, कधी आसवांनी भरलेली असते, कधी हसऱ्या स्वरूपातही असते. भक्तीला सीमा नाहीत, ती आपल्या जीवनाचा श्वास आहे. स्वामींच्या भक्तांमध्ये तुला हे नेहमी दिसेल. कोणी त्यांना केवळ देव मानतो, कोणी गुरु, कोणी पिता, कोणी आई. प्रत्येकासाठी त्यांचं स्वरूप वेगळं, पण भावना तीच, प्रेम आणि विश्वास. भक्तीचा अर्थ म्हणजे समर्पण. जेव्हा आपण अहंकार सोडून पूर्णतः शरण जातो, तेव्हा देवाचं कार्य आपल्यामधून घडायला लागतं. तेव्हा आपल्याला जाणवतं की आपण काही करत नाही, ते करतायत. स्वामी म्हणतात, आम्ही पाहत आहोत, आम्ही करत आहोत, आम्ही ठेवत आहोत. म्हणून जो भक्त या भावनेत राहतो तो कधी एकटा पडत नाही. आजच्या काळात आपण सर्वजण धावपळीत हरवलेलो आहोत. भक्ती म्हणजे थांबून स्वतःशी संवाद साधणं. स्वामींचं नाव घेताना मनातल्या गोंधळाला विश्रांती देणं. तो एक क्षण जिथे फक्त तू आणि स्वामी असतोस. मग ती भक्ती मंदिरात असो वा स्वयंपाकघरात, चालताना असो वा झोपण्याआधी. जर मन एकाग्र झालं तर तीच खरी पूजा. भक्तीचा सर्वात मोठा शत्रू कोण माहितीये का? तो ना बाहेरचा शत्रू आहे, ना परिस्थिती, ना कोणी दुसरा माणूस. तो आहे शंका. शंका म्हणजे मनात निर्माण होणारा तो आवाज, खरंच हे सगळं खरं आहे का? देव आहे का खरंच? मी एवढं करत असताना काहीच बदल का होत नाही? ही शंका म्हणजे जशी लहानशी फट, पण तिच्यातून पूर्ण विश्वास हळूहळू गळून जातो. स्वामी समर्थांनी म्हणूनच थेट सांगितलं, भक्ती करीत जा, शंका सोडीत जा. कारण शंका राहिली तर भक्ती अपूर्ण राहते. भक्ती म्हणजे निखळ विश्वास, आणि विश्वास म्हणजेच आधार. जसा बाळ आईवर पूर्ण विश्वास ठेवून झोपतो, तसा भक्ताने देवावर ठेवायचा. एकदा एका भक्ताने स्वामींना विचारले, स्वामी, माझ्या संकटांचा अंत दिसत नाही, माझा विश्वास कमी होत चाललाय. स्वामी म्हणाले, जसा मी तुझ्या पाठीशी आहे तसा तू माझ्या वचनाशी राहा. शंका ठेवशील तर संकट टिकेल, श्रद्धा ठेवशील तर ते वितळेल. हे शब्द म्हणजे जणू आत्मविश्वासाचा अग्नी आहेत. शंका म्हणजे अंधार, श्रद्धा म्हणजे प्रकाश, आणि दोघं एकत्र राहूच शकत नाहीत. शंका का निर्माण होते? कारण मन स्थिर नसतं. आपण बाहेरच्या जगाचं जास्त ऐकतो. लोक काय म्हणतील, यश मिळालं नाही तर काय होईल, या सगळ्या विचारांनी मन भरून जातं, आणि तिथे देवावरचा विश्वास हलतो. म्हणूनच स्वामी सांगतात, मन स्थिर ठेवा, निश्चय ठेवा. शंका म्हणजे आपल्या भक्तीतला तो भेगा पाडणारा दगड आहे. ज्यावेळी आपण सतत देवाचं नाव घेतो पण मनात संशय ठेवतो, तेव्हा ती भक्ती फळत नाही. भक्ती म्हणजे अंतःकरणाचा संवाद आहे, आणि संवाद विश्वासावरच उभा राहतो. एक उदाहरण घ्या. जसं बीज मातीमध्ये टाकलं की त्याला थोडा वेळ लागतो उगवायला. आपण रोज पाणी घालतो, पण जर दुसऱ्याच दिवशी आपण खणून पाहिलं, अरे अंकुर आलाय का, तर ते बीज मरतं. तसंच भक्तीचं बीज आहे. जर तू रोज श्रद्धेचं पाणी घालत राहिलीस आणि संयम ठेवला तर ते एक दिवस फुलणारच. पण शंकेने खणत राहिलीस तर ते कधीच अंकुरणार नाही. स्वामींच्या अनेक भक्तांना त्यांच्या कृपेचा अनुभव आला, पण त्यांना मिळाला कारण त्यांनी शंकेचा त्याग केला. त्यांनी फक्त एवढंच म्हटलं, श्री स्वामी समर्थ, आणि सगळं त्यांच्या हाती दिलं. तो आत्मसमर्पणाचा क्षण म्हणजेच शंकेचा अंत. स्वामी समर्थ स्वतःच म्हणायचे, आम्ही आहोत रे, भिवू नकोस. हे एक वाक्य म्हणजे हजारो शंका वितळवणारं औषध आहे. जेव्हा मनात गोंधळ, भीती, अस्वस्थता निर्माण होते, तेव्हा फक्त इतकंच म्हणायचं, स्वामी समर्थ, तुम्ही आहात. तेव्हा मनात शांतता ओघाने उतरते. शंकेचा नाश श्रद्धेनेच होतो, आणि श्रद्धा ही अनुभवातून वाढते. प्रत्येक वेळी तू संकटातून निभावून गेलीस तेव्हा देव तुझ्यासोबत होता. हे जाणवलं की श्रद्धा मजबूत होते, आणि श्रद्धा वाढली की शंका विरघळते.
भक्तीचा मार्ग म्हणजे श्रद्धेचा प्रवास, त्यात शंकेला जागा नाही. म्हणून स्वामींचं हे वाक्य हे केवळ उपदेश नाही, तर साधनेचं सूत्र आहे. भक्ती करीत जा, शंका सोडीत जा. भक्तीचा पाया जर कोणावर उभा आहे तर ती आहे श्रद्धा. श्रद्धा म्हणजे फक्त विश्वास नाही, ती आहे अढळ खात्री. जिथे मन म्हणतं स्वामी माझ्या सोबत आहेत आणि त्यावर डगमग न होता उभं राहता येतं, तिथे श्रद्धा आहे. श्रद्धा ही भक्तीची सुरुवातही आहे आणि शेवटही. श्रद्धा नसली तर पूजा फक्त कृती उरते. श्रद्धा आली की ती पूजा साधना बनते. स्वामी समर्थांनी अनेकदा सांगितलं, निश्चय ठेवा, श्रद्धा ठेवा, आमचं नाम घेत चला. त्यांचं नाव घेताना मनात जर अढळ श्रद्धा असेल तर संकट येऊनही मन हलत नाही. श्रद्धा म्हणजे काय हे आपण दैनंदिन जीवनातही अनुभवतो. आईला श्रद्धा असते की बाळ उठलं की तीच ओळखेल त्याचा रडण्याचा आवाज. शेतकऱ्याला श्रद्धा असते की बी टाकलं तर पाऊस येईल, पीक येईल. त्याचप्रमाणे भक्ताला श्रद्धा असते, देव माझी काळजी घेतो. ही श्रद्धा म्हणजे आत्म्याचं कवच आहे. त्याच्याकडे श्रद्धा आहे, त्याच्याकडे संकट येतात पण त्याला ढळवू शकत नाहीत. एकदा एका भक्ताने स्वामींना विचारलं, स्वामी, एवढ्या अडचणीत श्रद्धा ठेवायची कशी? तेव्हा स्वामी म्हणाले, श्रद्धा म्हणजे अंधश्रद्धा नव्हे रे, ती अनुभवातून निर्माण झालेला विश्वास आहे. एकदा का तू देवाच्या कृपेचा स्पर्श अनुभवला की श्रद्धा स्वतः वाढते. श्रद्धा म्हणजे देव माझ्या बाजूला आहे ही जाणीव कायम ठेवणं. कितीही परिस्थिती बदलली तरी ती भावना बदलू न देणं. श्रद्धा म्हणजे मनातला तो दीप जो वाऱ्याने, पावसाने किंवा अंधाराने विझत नाही. स्वामी समर्थांनी स्वतःच सांगितलंय, आम्ही समर्थ आहोत, आमचं सामर्थ्य अमोघ आहे. त्यांच्या भक्तांना हे माहित होतं की स्वामींकडे मनापासून केलं की उत्तर मिळणारच. कधी ते तात्काळ मिळतं, कधी वेळ लागतो, पण मिळतं नक्की. श्रद्धा म्हणजे देवावर विश्वास ठेवणं आणि वेळेवर शंका न घेणं. कधी कधी आपल्याला वाटतं, मी एवढी प्रार्थना केली पण उत्तर नाही मिळालं. पण श्रद्धा सांगते, थांब, देवाचं उत्तर आलंय, फक्त तुला समजायला थोडा वेळ लागतो. श्रद्धेची खरी ताकद संकट काळात कळते. जेव्हा सर्व काही संपल्यासारखं वाटतं तेव्हा श्रद्धा म्हणते, स्वामी आहेत आणि जे होतंय तेही त्यांच्या इच्छेनेच. अनेकदा स्वामींचे भक्त सांगतात, त्यांचं जीवन बदललं कारण त्यांनी एका क्षणी ठरवलं, आता मी शंका ठेवणार नाही, फक्त श्रद्धा ठेवणार. त्या क्षणीच त्यांचं आयुष्य नव्याने सुरू झालं. श्रद्धा म्हणजे स्वतःला देवाच्या हातात देणं. जसं नदी शेवटी समुद्रात विलीन होते, तसं मन श्रद्धेने देवात विलीन होतं. तिथे मग अहंकार राहत नाही, भीती राहत नाही, शंका राहत नाही, फक्त शांतता राहते. स्वामींच्या भक्तीचा खरा गाभा हाच आहे, श्रद्धा ठेवून चालत राहणं. म्हणून ते म्हणाले, भक्ती करीत जा, शंका सोडीत जा. कारण शंका सोडली की श्रद्धा फुलते आणि श्रद्धा फुलली की देव अनुभवला जातो. भक्ती आणि श्रद्धा या शब्दांचा अर्थ आपण आतापर्यंत समजून घेतला. आता आपण पाहूयात त्या श्रद्धेचा अनुभव कसा मिळतो. कारण श्रद्धा फक्त विचार नाही, ती अनुभवाने सिद्ध होते. स्वामी समर्थ महाराजांच्या आयुष्यात अशा असंख्य घटना आहेत जिथे त्यांच्या भक्तांनी श्रद्धेच्या जोरावर अशक्य गोष्ट शक्य होताना पाहिली. पहिला प्रसंग, अक्कलकोटचा साधा शेतकरी. अक्कलकोटात एक साधा शेतकरी होता. गरिबी, पोटाची भ्रांत, पिकं नष्ट. पण मनात एकच गोष्ट होती, स्वामी माझे आहेत. तो रोज स्वामींचं नाव घेत असे आणि संकटातही म्हणायचा, माझे स्वामी आहेत, ते मला सोडणार नाहीत. एका वर्षी दुष्काळ पडला, गावातली सगळी पिकं जळाली. तो शेतकरी निराश झाला नाही. तो स्वामींच्या समाधीजवळ बसून म्हणाला, स्वामी, मला काही नको, फक्त माझं मन टिकवा. आणि काय आश्चर्य, त्या वर्षी पावसाच्या 2 मोठ्या सरी फक्त त्याच्या शेतावर आल्या. त्याचं पीक हिरवं राहिलं, बाकी सगळं वाळलं. गावकऱ्यांनी म्हटलं,
हा तर चमत्कार. पण तो शांतपणे म्हणाला, हा चमत्कार नाही, ही माझ्या श्रद्धेची कृपा आहे. स्वामी समर्थांनी दाखवलं, जिथे शंका संपते तिथून चमत्कार सुरू होतो. दुसरा प्रसंग, मातेसारखी कृपा. एका विधवेने स्वामींच्या चरणी रडत सांगितलं, स्वामी, माझ्या लेकराला अन्न नाही, पोट भुकेल आहे. स्वामी शांतपणे म्हणाले, जा घरी, तुझं मूल जेवतय. ती धावत घरी गेली. खरंच तिचा मुलगा शेजाऱ्यांनी दिलेल्या अन्नावर तृप्त बसला होता. ती पुन्हा स्वामींकडे आली आणि म्हणाली, स्वामी, तुम्ही आई आहात. स्वामी हसले आणि म्हणाले, आईचं मन जेव्हा हाक देतं तेव्हा आम्ही तिथे असतो. हा प्रसंग श्रद्धेचा नाही का? ती स्त्री फक्त एका भावनेनं आली, स्वामी आहेत, आणि तेच तिचं उत्तर झालं. तिसरा प्रसंग, शंकेवर विजय. एक तरुण साधक होता. तो रोज स्वामींचं नाव घेत असे, पण मनात शंका, मी इतका लायक आहे का? एके दिवशी त्याने ठरवलं की मी आज स्वामींचं नाव घेणं थांबवतो. त्या रात्री त्याला स्वप्न पडलं. स्वामी हसत म्हणाले, आमचं नाव घेत असताना तू लायक होतोस, थांबलास की दुर्लक्षित होतोस. तो जागा झाला, डोळ्यात अश्रू होते आणि तो म्हणाला, स्वामी, आता कधीही नाव घेणं थांबवणार नाही. त्याच्या जीवनात परत शांतता आली, कारण श्रद्धेने शंकेवर विजय मिळवला होता. चौथा प्रसंग, व्यापाराचा विश्वास. एक व्यापारी स्वामींच्या दर्शनाला आला. त्याचं सगळं धन बुडालं होतं. तो म्हणाला, स्वामी, सगळं हरवलं. स्वामी म्हणाले, ज्याचं तू हरवलं असं म्हणतोस ते आम्ही परत आणू, पण आधी तू स्वतःला हरव. त्याला काही अर्थ लागला नाही, पण घरी जाऊन तो शांत बसला. काही दिवसांनी त्याला एका व्यवहारात पुन्हा उभं राहायला संधी मिळाली. त्याने मनात म्हटलं, स्वामी, मी स्वतःला हरवलं, आता तुम्ही सर्व आहात. त्या दिवसानंतर त्याचा व्यवसाय पुन्हा फुलला. तो म्हणायचा, स्वामींचं वचन म्हणजे सोनं. पाचवा प्रसंग, मृत्यूलाही हरवलेली श्रद्धा. अक्कलकोटात एक वृद्ध भक्त मृत्यू पंथाला होता. सगळे त्याला शेवटचा क्षण म्हणत होते, पण त्याने फक्त इतकं म्हटलं, स्वामी समर्थ, आणि शांत झाला. त्या क्षणी त्याच्या ओठावर हसू होतं. लोक म्हणाले तो गेला, पण घरभर सुगंध पसरला. आणि त्या रात्री अनेक भक्तांनी स्वप्नात पाहिलं, स्वामी त्या वृद्धाला आपल्या ओटीत घेतायत. हा श्रद्धेचा शेवट नाही, ही श्रद्धेची पूर्णता आहे. स्वामी समर्थांचे आयुष्य म्हणजे श्रद्धेचा सागर आहे. त्यांच्या प्रत्येक भक्ताचा अनुभव एकच सांगतो, स्वामींवर श्रद्धा ठेवली की जगात कुठल्याच गोष्टीची भीती राहत नाही. श्रद्धा म्हणजे स्वामींच्या पायांवर ठेवलेलं निश्चल मन. ते म्हणतात, आम्ही आहोत रे, भिवू नकोस. हा आवाज जिथे ऐकू येतो तिथे भक्ताला पुन्हा कधी एकटेपणा वाटत नाही. भक्तांनो, आता आपण शंका या शब्दाकडे नीट पाहूयात. भक्तीचा खरा अर्थ म्हणजे समर्पण, आणि समर्पण तेव्हाच होऊ शकतं जेव्हा मनात पूर्ण विश्वास असतो. पण जिथे शंका आहे तिथे श्रद्धा टिकत नाही. जसा धूर असेल तसा आरसा स्वच्छ दिसत नाही, तसंच शंकेचा धूर असेल तर देवाचं खरं स्वरूप दिसत नाही. स्वामी समर्थ म्हणतात, भक्ती करत जा, शंका सोडीत जा. हे केवळ वाक्य नाही, हे संपूर्ण साधनेचं सूत्र आहे. शंका कशी निर्माण होते? जेव्हा आपण देवाच्या कृपेवर माणसासारखं तोला मोलाचं मोजमाप लावतो. मी एवढी पूजा केली पण माझं काम झालं नाही, देव खरा असता तर मला इतका त्रास का झाला असता? अशा विचारांनी मन दूषित होतं. पण लक्षात ठेवा, देव कधीही तुमचं नुकसान करत नाही. तो फक्त तुम्हाला योग्य मार्गाकडे वळवतो. कधी अडथळा देऊन, कधी विलंब करून, तर कधी शांततेतून. स्वामी समर्थांच्या चरित्रात आपण पाहतो, अनेक भक्त सुरुवातीला शंकेने आले, हे खरे अवतार आहेत का? माझं संकट खरंच दूर होईल का? पण ज्यांनी नंतर डोळे मिटून श्रद्धा ठेवली, त्यांच्या जीवनात चमत्कार झाले आणि शांतता मिळाली. शंकेचं एक सुंदर उदाहरण सांगते. एका भक्ताने स्वामींना विचारलं, स्वामी,
मी रोज तुमचं नाव घेतो, पण मन शांत होत नाही. स्वामी म्हणाले, तू नाम घेतोस, पण शंकेसकट घेतोस. मनात एकीकडे विश्वास ठेवतोस आणि दुसरीकडे विचार करतोस. हे खरंच चालतं का? अरे बाबा, तू एकाच वेळी दोन दिशा धरतोयस. मग मन स्थिर कसं राहील? आपण रोज अनुभवतो, ज्याला डॉक्टरवर पूर्ण विश्वास असतो तो औषध खातो आणि बरा होतो. पण जो शंका ठेवतो तो औषध घेत असूनही घाबरत राहतो. देवाचं नामही असंच आहे. विश्वासानं घेतलं तर अमृत बनतं, शंकेनं घेतलं तर फक्त शब्द राहतो. म्हणून स्वामी सांगतात, भक्ती करीत जा, शंका सोडीत जा. ही आज्ञा म्हणजे केवळ उपदेश नाही, ती म्हणजे जीवनात देवाचा अनुभव घेण्याची गुरुकिल्ली आहे. शंकेशिवाय श्रद्धा फुलते, श्रद्धेशिवाय भक्ती प्रकट होते, आणि भक्ती प्रकट झाली की स्वामी स्वतः प्रकट होतात. भक्तांनो, श्रद्धा म्हणजे काय? ती केवळ अंधविश्वास नाही, तर ती एक जिवंत अनुभूती आहे, जी मनाला बदलते, जीवनाला दिशा देते आणि आत्म्याला शांती देते. स्वामी समर्थांनी अनेकदा सांगितलं, जे माझ्यावर विश्वास ठेवतात त्यांचा मीच आधार आहे. ही वाक्य फक्त बोलण्यासाठी नाहीत, ती अनुभवातून आलेली सत्य आहेत. आपण जेव्हा मनापासून निरपेक्ष श्रद्धेनं स्वामींना हाक मारतो, तेव्हा विश्व हलतं, तेव्हा परिस्थिती बदलते. पण त्याहून मोठं म्हणजे आपण स्वतः बदलतो. श्रद्धेचं खरं फळ म्हणजे बदललेलं मन. ज्याचं मन शांत, स्थिर आणि देवावर अढळ झालं, तोच खरा भक्त. त्याला स्वामींची कृपा आपोआप लाभते. स्वामी समर्थांच्या चरित्रात अशी हजारो उदाहरणं आहेत. एखादा गरीब शेतकरी संकटात, एखादा रोगी मृत्यूच्या दारात, एखादी विधवा स्त्री असहाय्य, पण त्यांनी केवळ श्रद्धेनं जय जय स्वामी समर्थ म्हटलं आणि परिस्थिती बदलली. पण लक्षात ठेवा, स्वामींची कृपा नेहमी आपल्या इच्छेनुसार मिळेलच असं नाही. ती मिळते आपल्या हितानुसार. कधी संकट दूर करून, कधी संकटातून मार्ग दाखवून, कधी आपल्या मनात इतकी शक्ती देऊन की संकट आपोआप लहान वाटू लागतं. एक गोष्ट सांगते. एक भक्त रोज स्वामींचं नाम घेत होता, पण त्याचं नोकरीचं काम होत नव्हतं. तो निराश होऊन म्हणाला, स्वामी, तुमचं नाम घेतो तरी काही होत नाही. त्या रात्री त्याला स्वप्नात स्वामी आले आणि म्हणाले, तुझी नोकरी न होणं हेच तुझं रक्षण आहे. तू जिथे जायचास तिथे तुझा अपमान व्हायचा होता. आता श्रद्धेनं थांब, पुढचं दार मी स्वतः उघडतो. आणि काही दिवसांनी त्याला दुसऱ्या ठिकाणी अधिक चांगली नोकरी मिळाली. हा अनुभव प्रत्येक भक्ताला आपापल्या पद्धतीने घेतो. जेव्हा मन श्रद्धेनं भरतं, तेव्हा बाहेरचा संसार जसा आहे तसाच राहतो, पण आपण त्याकडे पाहण्याची दृष्टी बदलते. राग, भीती, चिंता हे सारे वितळून जातात. स्वामींची कृपा म्हणजे केवळ चमत्कार नव्हे, ती म्हणजे आंतरिक स्थैर्य. तुम्ही जेव्हा म्हणता, स्वामी समर्थ माझ्या मागे आहेत, तेव्हा त्या क्षणी तुम्हाला एक अवर्णनीय बळ मिळतं. तेच आहे कृपेचं खरं स्वरूप. म्हणून लक्षात ठेवा, श्रद्धा ठेवा, शंका सोडा आणि स्वामींवर सर्वस्वी विश्वास ठेवा. कारण स्वामी समर्थ स्वतः म्हणाले आहेत, मी भक्ताचा भार वाहतो. जो आपल्या मनाचा भार स्वामींच्या चरणी ठेवतो, त्याचं जीवन हलकं, आनंदी आणि समाधानी होतं. प्रिय भक्तांनो, आपण रोज म्हणतो, स्वामी कृपा करोत, पण किती जणांना जाणवतं की ही कृपा कधी, कशी आणि कोणत्या रूपात प्रकट होते? स्वामी समर्थांची कृपा म्हणजे नेहमीच चमत्कार नाही, ती अनेकदा अदृश्य रूपात, शांतपणे आणि सूक्ष्मतेने येते. देवाची कृपा ओळखण्यासाठी मनाला लागतो शांत विश्वास, आणि त्या विश्वासात जेव्हा आपण स्थिर होतो, तेव्हा जीवनात काही विशेष संकेत दिसू लागतात. चला पाहूयात स्वामींच्या कृपेचे काही ओळखण्याजोगे रूप. मनातील अनाकलनीय शांती. कधी कधी परिस्थिती तशीच असते, पण मनात अचानक शांतता निर्माण होते. भय, चिंता, तणाव काहीही शिल्लक राहत नाही. जणू काही कोणी सांगतंय, सगळं ठीक होईल. हीच आहे स्वामींच्या कृपेची पहिली झलक. स्वामी बाहेरचं नाही, आतलं स्थैर्य देतात. योग्य वेळी योग्य मार्ग उघडणे.
स्वामी समर्थांची कृपा म्हणजे नेहमी चमत्कार नव्हे, तर योग्य वेळेला योग्य दरवाजा उघडणे. ज्याचं काम अडकलेलं असतं ते अचानक सुटतं. ज्याची भेट गरजेची असते ती व्यक्ती स्वतः भेटते. आपण म्हणतो योगायोग झाला, पण खरे तर तो स्वामी योग असतो. संकटातही अढळ आत्मविश्वास. कधी जीवनात कठीण काळ येतो, पण आतून एक आवाज येतो, स्वामी आहेत, काही होणार नाही. हा आत्मविश्वास म्हणजे स्वामींचं कवच. त्यांची कृपा संकट नाहीशी करेलच असं नाही, पण तुम्हाला संकटावर विजय मिळवण्याची ताकद देते. आपल्या विचारांमध्ये बदल. स्वामींची कृपा आल्यावर आपलं मन बदलतं. राग, मत्सर, अहंकार हळूहळू कमी होतात. त्यांच्या जागी दया, संयम आणि शांतता वाढते. हा आंतरिक बदल म्हणजेच कृपेचा सगळ्यात मोठा पुरावा. नामस्मरणाचा आनंद वाढणे. जेव्हा तुम्ही जय जय रघुवीर समर्थ म्हणता आणि मन हळूहळू शांत होतं, तेव्हा जाणून घ्या, स्वामी स्वतः त्या नामात उतरलेत. तुमचं नामस्मरण एफर्टलेस होतं, तुम्हाला त्यात आनंद वाटू लागतो. हीच आहे कृपेची खरी अनुभूती. सतत साथ देणारे संकेत. कधी कोणाच्या तोंडून योग्य वाक्य ऐकायला मिळतं, कधी एखाद्या पुस्तकात स्वामींचं वचन डोळ्यासमोर येतं, कधी अचानक मनात विचार येतो, स्वामी काय सांगतायत. हा सगळा योगायोग नाही, ते स्वामींचे संकेत असतात. स्वामी समर्थ स्वतः म्हणाले होते, मी सर्वत्र आहे, भक्ताच्या बोलण्यात, त्याच्या श्वासात, त्याच्या संकटात. म्हणून भक्ताने फक्त इतकं करायचं, मनाचं द्वार उघडायचं. कृपा आधीच आहे, फक्त तिला अनुभवायला शिकायचंय. जेव्हा मन श्रद्धेनं भरलेलं असतं, तेव्हा जीवनात घडणारं प्रत्येक चांगलं कार्य, प्रत्येक शांत क्षण स्वामींच्या उपस्थितीचं दर्शन घडवतो. त्यांची कृपा दिसत नाही, पण ती दररोज अनुभवता येते. तुमच्या श्वासात, प्रार्थनेत आणि नामस्मरणात. आता आहे सर्वात महत्वाचा टप्पा. स्वामींची कृपा टिकवायची कशी, ती वाढवायची कशी. कारण कृपा म्हणजे दिव्यासारखी आहे. जर आपण त्याची काळजी घेतली नाही, तर वारा म्हणजेच सांसारिक व्यग्रता, राग, अहंकार हे त्याचं तेज कमी करतात. म्हणून स्वामी भक्ताला सांगतात, कृपेचं रक्षण आचरणाने होतं. सातत्य ठेवा, भक्ती रोज करा, जरी कमी वेळ असला तरीही. स्वामी म्हणतात, रोज नाम घेत जा. भक्ती ही एक दिवसाची नाही, ती आयुष्यभराची साधना आहे. दिवसात 5 मिनिट जरी शांत बसून जय जय रघुवीर समर्थ म्हटलं, तरी ते तुमच्या जीवनात सातत्याचं तेज निर्माण करतं. शुद्ध आचरण ठेवा. स्वामी समर्थांचं एक स्पष्ट वचन आहे, आचरण शुद्ध ठेवा, देव आपोआप प्रकटतो. कृपा टिकवायची असेल तर वाईट सवयी, मत्सर, द्वेष, खोटं बोलणं हळूहळू सोडत जा. कारण कृपा तिथेच स्थिर होते, जिथे अंतःकरण स्वच्छ असतं. स्वामींवर संपूर्ण विश्वास ठेवा. कधी संकट आलं की आपण घाबरतो आणि म्हणतो, स्वामी का हे असं. पण तोच क्षण असतो विश्वास सिद्ध करण्याचा. म्हणून त्या क्षणी स्वतःला सांगायचं, स्वामी समर्थ माझ्या सोबत आहेत, ते मला योग्य मार्गावर नेत आहेत. हा विश्वास म्हणजेच कृपेचं कवच. नामस्मरणाला रोजच्या जीवनात गुंफून घ्या. स्वामींचं नाम म्हणजे कृपेचं बीज आहे. जेव्हा तुम्ही काम करताना, चालताना, स्वयंपाक करताना मनात जय जय स्वामी समर्थ म्हणता, तेव्हा कृपा सतत वाहत राहते. ही भक्ती म्हणजे पूजा नाही, ती जीवन पद्धती आहे. स्वामींच्या शिकवणीप्रमाणे वागा. स्वामींनी सांगितलं, संतांच्या संगतीत राहा, सत्कर्म करा आणि कोणीही दुखावू नका. ही 3 वचने जपली की कृपा कधीच कमी होत नाही. स्वामींच्या मार्गावर चालणारा प्रत्येक भक्त आपोआप त्यांच्या प्रकाशाचा वाहक होतो. कृतज्ञता बाळगा. कधी संकट टळलं, कधी काम जमलं, तेव्हा लगेच श्री स्वामी समर्थ म्हणून आभार माना. कृपेचा प्रवाह तिथेच वाढतो जिथे कृतज्ञतेचा भाव आहे. कारण कृतज्ञ मन हेच कृपेचं पात्र असतं. आत्मपरीक्षण करा. प्रत्येक दिवसाच्या शेवटी स्वतःला विचारा, आज मी स्वामींना आठवलं का,
मी कोणाला दुखावलं का? मी नम्रतेनं वागलो का? हा थोडा आत्मसंवाद तुमचं मन शुद्ध ठेवतो आणि कृपा स्थिर ठेवतो. स्वामींचं कार्य करा. ज्यांना अडचण आहे, दुःख आहे, त्यांना मदत करा. ज्यांच्या मनात श्रद्धा कमी आहे, त्यांना स्वामींची गोष्ट सांगा. स्वामींचं नाव पुढे नेणं म्हणजेच कृपेचं संवर्धन. तेव्हा स्वामी स्वतः तुमच्या आयुष्यात अजून अधिक प्रकाश आणतात. स्वामी समर्थ म्हणतात, भक्ताने माझं नाम घेतलं, माझं स्मरण केलं, तर मी त्याच्या मागे सावलीसारखा उभा असतो. म्हणून भक्तांनो, कृपेचं रक्षण करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे नित्य नामस्मरण, शुद्ध आचरण आणि कृतज्ञ हृदय. स्वामींची कृपा कधी संपत नाही. ती फक्त विसरली जाते. ती पुन्हा अनुभवायची असेल तर फक्त हृदय उघडा आणि म्हणा, जय जय स्वामी समर्थ. भक्तांनो, स्वामी समर्थ केवळ एक संत नव्हते. ते एक जीवन मार्गदर्शक शक्ती होते. त्यांचं प्रत्येक वचन, प्रत्येक कृती ही आपल्या आयुष्याचा मार्ग उजळवणारी आहे. त्यांचे उपदेश फक्त धार्मिक नाहीत, तर व्यावहारिक आणि आध्यात्मिक जीवनाचं संतुलन कसं ठेवायचं हे शिकवतात. चला पाहूयात स्वामी समर्थांचे काही प्रमुख संदेश, जे आजच्या काळातही तितकेच लागू पडतात. भक्ती करीत जा, शंका सोडीत जा. हा आपला संपूर्ण प्रवासाच्या सूत्राचा भाग आहे. स्वामी सांगतात, देवावर पूर्ण श्रद्धा ठेवा. शंका आली की भक्ती क्षीण होते. आपल्याला कोणतंही कार्य करायचं असेल, साधना करायची असेल, तर सर्वप्रथम अढळ विश्वास हवा. विश्वास जिथे आहे तिथेच कृपा फुलते. आपलं कर्म करत राहा, फळाची चिंता करू नका. स्वामी समर्थ कर्मयोग शिकवतात. ते म्हणतात, काम करा पण अहंकार नको. फळ द्यायचं काम माझं आहे. आपण जेव्हा मनापासून प्रामाणिकपणे कार्य करतो, तेव्हा परिणाम देवाच्या इच्छेनुसारच मिळतो. कधी लगेच, कधी थोड्या उशिराने, पण नेहमी योग्य वेळी. संतांचा संग करा, सत्कर्म करा. स्वामींनी नेहमी सांगितलं, संत संग म्हणजे केवळ त्यांच्या उपस्थितीत बसणं नव्हे, तर संतवत आचरण शिकणं. दयेचं, क्षमेचं, निस्वार्थतेचं आचरण. सत्कर्म म्हणजे दुसऱ्याचं कल्याण करण्याचा प्रयत्न, ज्याने स्वतःलाही पुण्य आणि शांती मिळते. अहंकार सोडा. स्वामी समर्थ स्पष्टच म्हणाले, अहंकार हा सर्व विनाशाचं मूळ आहे. जो माणूस मीच करतो असं म्हणतो, त्याचे सर्व प्रयत्न निष्फळ होतात. पण जो म्हणतो, स्वामी कृपा करतात, मी फक्त निमित्त आहे, त्याचं कार्य देवाचं कार्य बनतं. अहंकार नाहीसा झाला की देव स्वतः मनात वास करतो. कोणालाही दुखावू नका. स्वामी म्हणतात, ज्या जिभेनं नाम घेता त्या जिभेनं दुसऱ्याचं दुःख करू नका. भक्ताने प्रेमाने बोलावं, दयेने वागावं, दुसऱ्याच्या वेदनेतून स्वतःचा अनुभव घ्यावा. हीच खरी साधना आहे. कारण जिथे दया आहे तिथेच देव आहे. मन शुद्ध ठेवा. स्वामींनी सांगितलं, मंदिरात स्वच्छता ठेवतो तशी मनात ठेवा. मनात जर राग, ईर्ष्या, मत्सर साठला तर भक्ती निष्फळ ठरते. मन शुद्ध असेल तर थोडं नामस्मरणही पुरेसे ठरतं, कारण त्या नामात देव स्वतः उतरतो. संकट आलं तरी घाबरू नका. स्वामी समर्थ म्हणाले, जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याचं संकट मीच पेलतो. संकट म्हणजे शिक्षा नाही, ती शिकवण आहे. ती आपल्याला अधिक मजबूत बनवते आणि देवावरचा विश्वास आणखी खोल करते. म्हणून भक्ताने संकटातही शांत राहावं आणि म्हणावं, जय जय स्वामी समर्थ. नित्य नामस्मरण करा. स्वामी समर्थांचं नाम म्हणजे जिवंत औषध. ते मनाला शुद्ध करतं, भय नष्ट करतं आणि आनंद देतं. स्वामींचं नाम घेताना आपण स्वामींच्या शक्तीशी जोडले जातो. म्हणून नाम हे केवळ उच्चार नाही, ते स्वामींच्या कृपेचा सतत प्रवाह आहे. स्वामींचं कार्य करा. स्वामी म्हणाले, माझं नाम पसरवा, भक्तांना माझी आठवण करून द्या. भक्ती केवळ स्वतःपुरती नाही, स्वामींचा संदेश दुसऱ्यापर्यंत पोहोचवणं ही सुद्धा मोठी सेवा आहे. ज्याने दुसऱ्याच्या मनात श्रद्धेचं बीज पेरलं, त्याच्या आयुष्यात स्वामी स्वतः फुलं फुलवतात. सर्वत्र स्वामी आहेत,
हे जाणून वागा. स्वामी समर्थ म्हणतात, मी सर्व ठिकाणी आहे. माझ्या भक्ताच्या अंतःकरणात मीच वास करतो. म्हणून भक्ताने नेहमी जागरूक राहावं. देव कुठे आहे याचा शोध घेऊ नका. तो आपल्या मनात, श्वासात आणि प्रत्येक कृतीत आहे. ज्या क्षणी तुम्ही हे जाणता त्या क्षणीच तुम्ही स्वामींना भेटता. भक्तांनो, हे सर्व संदेश म्हणजे केवळ उपदेश नाहीत, ते जीवनाचं तत्वज्ञान आहेत. जर हे मनात उतरले तर भक्ती ही केवळ पूजा न राहता ती जीवनाची शुद्ध साधना बनते. स्वामी समर्थ म्हणतात, भक्ती करीत जा, शंका सोडीत जा, मी आहे तुझ्या पाठीशी सदैव. प्रिय भक्तांनो, अनेकांना प्रश्न पडतो, स्वामी समर्थांनी शरीर रूपानं तर या पृथ्वीचा निरोप घेतलाय, मग ते आजही आपल्या सोबत आहेत का? या प्रश्नाचं उत्तर फक्त एका भक्ताच्या अनुभवातून मिळतं. हो, स्वामी आजही जिवंत आहेत, उपस्थित आहेत आणि कृपाळू आहेत. ते देहात नाहीत, पण चैतन्य रूपात सर्वत्र आहेत. स्वामी समर्थांनी स्वतः सांगितलं होतं, मी सर्व ठिकाणी आहे. भक्ताच्या हाकेला मी तात्काळ धावतो. हे केवळ वचन नाही, हे हजारो भक्तांच्या आयुष्यात घडलेलं सत्य आहे. स्वामींचं स्वरूप म्हणजे अनंत चैतन्य. जेव्हा भक्त प्रेमानं आणि श्रद्धेनं जय जय स्वामी समर्थ म्हणतो, तेव्हा त्या नामध्वनीत स्वामी स्वतः उतरतात. स्वामींची उपस्थिती कशी जाणवते? ती डोळ्यांनी दिसत नाही, पण अनुभवता येते. कधी संकटाच्या क्षणी मनात अचानक धीर येतो, कधी मनात उत्तर येतं, घाबरू नकोस. कधी आपलं हरवलेलं काम सहज सुटतं, कधी आपण एकटे असतानाही जाणवतं, कोणीतरी माझ्या पाठीशी आहे. हीच स्वामी समर्थांची अदृश्य उपस्थिती आहे. आजही लाखो भक्त सांगतात, मी अडचणीत होतो आणि स्वामींनी मला मार्ग दाखवला. कोणाच्या स्वप्नात आले, कोणाच्या मनात विचार टाकला, कोणाच्या आयुष्यात योग्य माणूस भेटवला. अशा कित्येक कथा आहेत ज्या सांगतात, स्वामी समर्थ आजही कार्यरत आहेत. उदाहरणार्थ, एक शेतकरी पिकाचं नुकसान झाल्यावर हताश झाला. त्याने फक्त मनात म्हटलं, स्वामी, आता सगळं तुमच्यावर. दुसऱ्या दिवशी अचानक पावसाचं आगमन झालं आणि त्याचं पीक वाचलं. तो म्हणाला, हा योगायोग नाही, स्वामींचा कृपायोग आहे. ज्या ठिकाणी स्वामी समर्थांचं नाव घेतलं जातं ते ठिकाण शक्तीचं केंद्र बनतं. अक्कलकोट, पंढरपूर, बडोदा, पुणे, नाशिक, जिथे जिथे स्वामींचे भक्त एकत्र येतात तिथे एक अद्भुत स्पंदन जाणवतं. ते म्हणजे स्वामींच्या चैतन्याची लहर. आजच्या आधुनिक जगात जिथे गती आहे पण शांती नाही, स्वामी समर्थ हेच आहेत जे म्हणतात, थांब, श्वास घे आणि माझं नाम घे, मी तुझ्या सोबत आहे. स्वामींची उपस्थिती अनुभवायची कशी? ही काही कठीण साधनेत नाही, ती मिळते नित्य नामस्मरणात, शांत प्रार्थनेत, कृतज्ञतेच्या भावात. जेव्हा मन एकदम प्रामाणिक होतं आणि म्हणतं, स्वामी, माझं काही नाही, सर्व तुमचं आहे, त्या क्षणीच त्यांचं चैतन्य तुमच्यात जागं होतं. तो अनुभव शब्दांत मावत नाही, फक्त हृदय जाणतं आणि डोळ्यांत अश्रू येतात. ते म्हणजे कृपेची अनुभूती. स्वामी समर्थ म्हणजे एक अखंड उपस्थित शक्ती. ते काळाच्या पलीकडचे आहेत. ते मंदिरात, मठात, पूजेत इतकंच नव्हे, ते तुमच्या मनात, तुमच्या श्वासात, तुमच्या संकटात, तुमच्या आनंदात आहेत. तेच सांगतात, मी तुला सोडणार नाही, तू मला विसरलास तरी मी तुला विसरणार नाही. म्हणून भक्तांनो, स्वामी समर्थांची उपस्थिती ही कुठे शोधायची गोष्ट नाहीये, ती ओळखायची गोष्ट आहे. डोळे मिटा, मन शांत करा आणि फक्त एकदा मनापासून म्हणा, जय जय स्वामी समर्थ. त्या शब्दातच त्यांची अनुभूती आहे. भक्तांनो, स्वामी समर्थांचं एक गूढ पण अतिशय गोड तत्व आहे. तोच सर्वत्र आहे. आपण देवाला शोधतो मंदिरात, पूजेत, मठात, पण स्वामी सांगतात, तू जर डोळे उघडलेस तर मी तुला प्रत्येक ठिकाणी दिसेन. स्वामींच्या एका उपदेशात ते म्हणतात, अरे माणसा,
तू मला शोधतोस दूर, पण मी तर तुझ्या अंतःकरणातच आहे. हा अनुभव म्हणजे भक्तीचा परिपाक. जेव्हा भक्ती इतकी गहिरी होते की देव आणि भक्त यांच्यातील भिंतच नाहीशी होते, तेव्हा मनात स्वामींचं तत्व उगवतं. तोच सर्वत्र आहे आणि सर्व काही तोच आहे. स्वामी समर्थ हे केवळ एक व्यक्तिमत्व नव्हते, ते एक तत्व, एक चैतन्य, एक अवस्था होते. त्यांची उपस्थिती आजही जाणवते. कधी संकटाच्या वेळी अंतःकरणातून येणाऱ्या आवाजात, कधी अचानक मिळालेल्या मदतीत, कधी एखाद्या अपघातातून वाचण्यामध्ये, तर कधी केवळ शांततेच्या क्षणातही. जेव्हा भक्ताचं मन नितांत श्रद्धेनं भरलेलं असतं, तेव्हा स्वामी स्वतः प्रकट होतात. त्यांचा देह दिसला नाही तरी त्यांच्या कृपेचा स्पर्श होतो. त्यांचं रूप, त्यांची शक्ती, त्यांचं अस्तित्व हे सगळं प्रत्येक ठिकाणी आहे. स्वामींनी स्वतः सांगितलं, अवघा माझा संसार माझ्याच ठिकाणी आहे. म्हणजे भक्ती म्हणजे केवळ देवाकडे पाहणं नाही, तर प्रत्येक जिवंत आणि निर्जीव वस्तूतही देवाचं दर्शन घेणं. एकदा एका भक्तानं विचारलं, स्वामी, तुम्ही आम्हाला सोडून गेलात, आता आम्ही कसे ओळखू की तुम्ही आहात? स्वामींनी उत्तर दिलं, अरे बावळटा, मी कुठे गेलोय? मी तर प्रत्येक जीवाच्या रूपात वावरतो. हीच खरी अनुभूती. जेव्हा आपल्याला जाणवतं की स्वामींचं तत्व फक्त मठापुरतं नाही, तर ते आपल्या घरातल्या घंटेत, अन्नात, पाण्यात, श्वासात आणि विचारातही आहे. म्हणून स्वामींवर प्रेम करायचं असेल तर त्यांच्या मूर्तीसमोर नव्हे, तर प्रत्येक ठिकाणी त्यांचं अस्तित्व ओळखायचं. आपलं प्रत्येक कर्म, प्रत्येक विचार, प्रत्येक बोल हे स्वामींच्या उपस्थितीत घडतंय अशी जाणीव ठेवायची. तेव्हा जीवन एकदम बदलतं. राग कमी होतो, लोभ वितळतो, भीती नाहीशी होते. कारण मग वाटतं स्वामी माझ्या सोबत आहेत. आणि जेव्हा ही भावना रोजच्या जीवनात येते, तेव्हा प्रत्येक क्षण भक्तीत परिवर्तित होतो. तेव्हाच भक्ती करीत जा, शंका सोडीत जा या वाक्याचा अंतिम अर्थ प्रकट होतो. भक्तांनो, या संपूर्ण प्रवासाचा शेवट एका दिव्य सत्यावर येतो, नामस्मरणातून आत्मसाक्षात्कार. स्वामी समर्थांच्या उपदेशात नामस्मरणाला सर्वात उंच स्थान दिले गेले. कारण जेव्हा भक्ताचं मन स्वामींच्या नावात विलीन होतं, तेव्हा भक्त आणि स्वामी ही दोन राहत नाहीत, एकत्व निर्माण होतं. स्वामी समर्थ म्हणतात, रामकृष्ण हरी म्हणत जा, तोच माझा नामजप. हे केवळ शब्द नाही तर अमृत आहे. नाम म्हणजे चैतन्याचं ध्वनिरूप, ज्याने आपलं अंतःकरण जागृत होतं, शुद्ध होतं. जेव्हा आपण स्वामींचं नाम घेतो, जय जय स्वामी समर्थ किंवा अक्कलकोट श्री स्वामी समर्थ, तेव्हा आपण बाह्य जगातून आतल्या प्रवासाकडे वळतो. हळूहळू मन शांत होतं, विचार मंदावतात आणि एक दिव्य शांती उतरत जाते. तो क्षण असतो जिथे भक्ती आत्म्यात मिसळते, जिथे मी हा भाव नाहीसा होतो आणि फक्त तो उरतो. तेच आत्मसाक्षात्काराचा क्षण आहे. स्वामी समर्थांनी अनेकदा सांगितलं, मी तुझ्यातच आहे, पण तू बाहेर शोधतोस. हे वाक्य भक्तीचं अंतिम तत्व सांगतं. आपण नाम घेतो, ध्यान करतो, पूजापाठ करतो, पण त्यामागचं ध्येय फक्त एकच आहे, स्वतःतल्या स्वामींचा अनुभव घेणं. भक्तीची सुरुवात बाहेरच्या रूपातून होते, मूर्ती, मठ, आरती, दर्शन, कथा, पण ती संपते आतल्या शांततेत. जिथे डोळे मिटले तरी देव दिसतो, कान बंद झाले तरी नाम ऐकू येतं आणि हृदयात फक्त एकच शब्द घुमत राहतो, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. तेव्हा मनात शंका राहत नाही, भीती नाही, अपेक्षा नाही, फक्त एक गाढ शांतता आणि समाधान. हा क्षण म्हणजे भक्तीचं परिपूर्ण फळ, आत्मसाक्षात्कार. आता स्वामींचं वचन पुन्हा ऐका, भक्ती करीत जा, शंका सोडीत जा. ही फक्त सुरुवात नव्हे तर शेवटही आहे. कारण ज्याने शंका सोडली, ज्याने नाम धारण केलं, ज्याने आपलं मन स्वामींना समर्पित केलं,
त्याने देवाला नव्हे तर स्वतःलाच शोधलं आणि तिथेच भक्तीचा सर्वोच्च बिंदू आहे. स्वामींमध्ये विलीन झालेलं स्वतःचं अस्तित्व. स्वामी समर्थांचा मार्ग सोपा आहे पण खोल आहे. तो प्रत्येकासाठी खुला आहे. जात, पंथ, विचार यांच्या पलीकडे. फक्त एवढं लक्षात ठेवा, भक्ती करीत जा, शंका सोडीत जा, नाम घेत राहा आणि अनुभव घेत राहा. कारण एक दिवस नामाच्या त्या लहरीत स्वतः स्वामीच प्रकट होतील तुमच्या हृदयात. भक्तांनो, मी आशा करते की हा व्हिडिओ ऐकून, ही माहिती ऐकून तुमच्या मनातल्या सगळ्या शंका दूर झाल्या असतील. आणि जर तुमच्या शंका दूर झाल्या असतील आणि तुम्हाला स्वामींची अनुभूती हवी असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, माझ्या मनात कोणतीही शंका नाही असं नक्की टाईप करा. म्हणजे नक्कीच स्वामींची तुमच्यावर कृपा होईल. आणि अर्थातच व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.